नमस्कार मित्रांनो, मी सीमा आज तुमच्याबरोबर आहे. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी. आजचा विषय आहे निश्चय बुद्धी विजयंती. मित्रांनो, निश्चय बुद्धी विजयंतीचे मूर्तिमंत उदाहरण आपण महाभारतामध्ये ऐकलेलं आहे. कौरव आणि पांडवांचं. मित्रांनो, महाभारत युद्ध ज्यावेळेस सुरू होणार होतं त्याच्या पहिले श्रीकृष्ण हे कौरवांकडे गेल्यानंतर त्यांनी शांतिदूत बनून श्रीकृष्णाने इंद्रप्रस्थ पांडवांना परत करा किंवा 5 गाव तरी त्यांना द्या हा प्रस्ताव कौरवांपुढे मांडला. तेव्हा 5 गाव तर सोडा, मी पांडवांना सुईच्या टोका एवढी जमीनसुद्धा देणार नाही. दुष्ट दुर्योधनाच्या या दुराग्रही हट्टामुळे शांती वार्ता विफल झाली आणि युद्ध अटळ झाले. कौरव पांडव सेना युद्धासाठी सज्ज झाल्या. युधिष्ठिराने पितामह भीष्मांकडे जाऊन त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी विजयी भव हे वरदान दिले. आणि हे ऐकून दुर्योधन भीष्मांना म्हणतात, तुम्ही युद्ध तर करताय माझ्याकडून आणि विजयाचे वरदान पांडवांना का देता? तेव्हा भीष्म पितामह म्हणाले, अरे मूर्खा, तूही युधिष्ठिराला जर नमस्कार केला असता तर ज्येष्ठ असल्यामुळे त्यांनीही तुला विजयाचेच वरदान दिले असते. परंतु संशयग्रस्त दुर्बुद्धीमुळे दुर्योधनाने त्याचे ऐकले नाही. युधिष्ठिराने विनम्रतेने शत्रुपक्षाला नमवले व युद्ध सुरू होण्याच्या पहिलेच विजय निश्चित केला. हे सर्वांना माहीत आहे की पांडवांनी महाभारताचे युद्ध जिंकले आणि कौरव हारले. कारण पांडव निश्चय बुद्धी होते. प्रीत बुद्धी असल्यामुळे विजय पांडवांची झाली आणि कौरव संशय बुद्धी विपरीत बुद्धी असल्यामुळे हार कौरवांची झाली. दृढनिश्चयात्मक प्रीत बुद्धी विजयंती व विनाशकाले विपरीत बुद्धी विनश्ययंती. तसंही युद्धासाठी निघालेल्या महावीराची आरती करून मस्तकी विजयाचा तिलक देऊन माता पिता गुरुजन सर्वजण विजयश्रीचे वरदान देत असतात. कारण वरदानातच विजयाचे सामर्थ्य लपलेले असते. योद्ध्याचे एकमेव लक्ष्य असते विजय. पराक्रमी योद्ध्यासाठी महाभारताचे रणांगण असो की खेळाडूसाठी खेळाचे क्रीडांगण, विद्यार्थ्यांसाठी विद्येचे प्रांगण असो की साधक तपस्वीसाठी आश्रमाचे अंगण, कोणत्याही कार्यक्षेत्रात संघर्ष करणारा मग तो कोणीही असो, तो योद्धा असो, खेळाडू असो की विद्यार्थी असो, प्रत्येक जण हा विजयाचीच कामना करतो. मग ते कुरुक्षेत्रातले भीषण युद्ध असो की रात्रंदिवस अंतर्मनात चाललेले युद्ध. कारण मित्रांनो, आपल्या अंतर्मनातही एक युद्ध चालते. म्हणून तर तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. मित्रांनो, तुकाराम महाराज व्यवसायाने वाणी असूनही त्यांनी असे कोणते युद्ध केले? मानवी मनात सुद्धा सत्य आणि असत्यामध्ये होणाऱ्या युद्धाविषयी त्यांनी असे म्हटले आहे. जेव्हा खरे आणि खोटे, धर्म अधर्म, पाप पुण्याच्या पेचात बुद्धी फसते, तेव्हा मनात सद्गुणरूपी पांडव व अवगुणरूपी कौरवांमध्ये भयानक युद्ध होऊ लागते. आणि मग अंतर्मनात व बाह्य जगात महाभारतासारख्या परिस्थिती भासू लागतात. परंतु निश्चयाचा महामेरू बनल्याशिवाय विजयश्रीचे वरण कोणालाच करता येत नाही. कारण विजयाचे आधार आहे निश्चय. आणि मित्रांनो, निश्चय हा 3 प्रकारचा असला पाहिजे. पहिला निश्चय, कार्याच्या पूर्ण आहुतीसाठी सर्वात आधी विश्वास पाहिजे, तो म्हणजे स्वकर्मावर. सर्वप्रथम निश्चय हवा स्वकर्तृत्वावर. कारण आपल्या जर कर्तृत्वावर आपण दृढ निश्चयाने विश्वास ठेवला तर प्रत्येक जण हा हिमालयाचे गौरी शिखरही गाठू शकतो. स्वतःच्या कार्यावर ठाम विश्वास असला तर लोकांच्या नजरेत दुष्कर वाटणारे कार्यही आपण सहज करू शकतो. हेच सांगणारा एक सुंदर उदाहरण एक छोट्याशा मुलाचं मला या ठिकाणी आठवतं. मित्रांनो, एका राज्यात भयानक दुष्काळ पडतो आणि त्या राज्यातले नगरवासी इंद्राच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ करायला निघाले. आणि एक बालक त्यांना म्हणतो
तुम्ही कुठे जाता? मग सर्वजण त्याला म्हणतात की आम्ही यज्ञ करायला जात आहोत. मग तो बालक म्हणतो, त्याने काय होतं? लोकांनी म्हटलं, त्याने इंद्र प्रसन्न होतो आणि पाऊस पाडतो. आणि मग तो बालकही निश्चयाने छत्री घेऊन सर्वांसोबत निघाला. लोकांनी त्याला विचारले, आकाशामध्ये ढग नसूनही तू छत्री का घेतलीस? तेव्हा निश्चयपूर्वक तो म्हणतो, यज्ञ केल्यानंतर इंद्र पाऊस नाही का पाडणार? त्याच्या या उत्तरावर सर्वच हसायला लागले. यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ करून सर्व परतले आणि मुलाच्या हातात छत्री पाहून सर्व त्याची थट्टा करायला लागले, हसायला लागले. कारण पावसाचे कुठेही चिन्ह दिसत नव्हते. परंतु अचानक आभाळ ढगांनी भरले व मुसळधार पाऊस पडायला लागला. आणि ह्या छोट्याशा बालकाच्या निर्मळ निश्चयावर प्रसन्न होऊन इंद्राने वर्षाव केले. आणि हा बालक विजयी योद्ध्याप्रमाणे रुबाबाने आनंदाने छत्री घेऊन चालत होता पडत्या पावसामध्ये. आणि लोकांचा मात्र चेहरा जो आहे तो पाहण्यासारखा होता. कारण त्यांना मात्र हा निश्चय नव्हता, आपण जे करत आहेत खरोखरच पाऊस पडेल की नाही. पण हा अबोध बालक निश्चयपूर्वक त्याच्या मनामध्ये हा निश्चय होता की खरंच यज्ञ पूर्ण होईल आणि पाऊस पडणार. आणि म्हणून त्याने छत्री सोबत घेतली होती. आणि या भोळ्या बालकाच्या निश्चयावर इंद्र प्रसन्न होऊन पाऊस पाडतो. हे आहे निश्चयाचे उदाहरण. खरंच कुठल्याही गोष्टीमध्ये स्वकर्तृत्वावर जर निश्चय असेल तर तिथे सफलता होऊन पडलेली आहे. मित्रांनो, लक्ष्य प्राप्तीसाठी जेवढा आत्मविश्वास प्रबल हवा तेवढाच दुसरा निश्चय म्हणजे सर्व शक्तिवान परमात्म्यावर सुद्धा अगाध आणि प्रचंड निश्चय असायला हवा. कारण जेव्हा स्वशक्ती कमी पडते तेव्हा परमात्म शक्तीच कामाला येते. मित्रांनो, विराट दर्शन झाल्यावर माझा सारथी साधारण नसून सर्व समर्थ आहे हा दृढ निश्चय जेव्हा अर्जुनाला झाला तेव्हाच तो युद्धामध्ये जिंकू शकला. योग्य मार्गदर्शनाशिवाय महावीराची शक्ती सुद्धा निकामी ठरते. म्हणून मित्रांनो, उत्तम फलदायी कर्मासाठी परमात्मा जी श्रेष्ठ मत देतात ते सर्वथा कल्याणकारी आहे यावर 100% आपल्याला निश्चय असायला हवा. तर कोणत्याही विपत्तीवर आपण विजय मिळवू शकतो. कारण संकटाच्या वेळी आपण ईश्वरालाच बोलवत असतो आणि परमात्मा आपल्याला त्याची श्रेष्ठ मत देऊनच आपल्याला त्या समस्याचे समाधान सुचवत असतो. म्हणून मित्रांनो, ईश्वरावर निश्चय म्हणजे त्याच्या ज्ञानावर, त्याच्या वाणीवर निश्चय. आणि इथं जर निश्चय नसेल तर श्रीमताद्वारे सांगितलेला उपाय न ऐकल्यामुळे पदरी अपयश येऊ शकते. हेच मर्म सांगणारा एक प्रसंग मला या ठिकाणी आठवतो. मित्रांनो, एकदा एक गिर्यारोहक मुलगा पर्वतावर चढत होता. तेवढ्यात अंधार होऊ लागला आणि अचानक चढता चढता त्याचा पाय घसरला आणि तो तीव्र वेगाने खोल दरीत मृत्यूच्या मुखाकडे जाऊ लागला. अचानक त्याचा हात एका झाडाच्या फांदीला लागला आणि त्याने फांदी घट्ट पकडून ठेवली व जीवन मृत्यूच्या संघर्षात तो देवाला विनवू लागला, हे देवा, हे परमेश्वरा, ये मला वाचव, आता तुझ्याशिवाय मला कोणीच वाचवू शकत नाही. आणि तेव्हा आकाशवाणी होते, हे वत्स, पकडलेली फांदी सोडून दे. ईश्वरी वाणी ऐकूनही त्यावर तो विश्वासच करू शकला नाही. त्याने रात्रभर झाडाची फांदी तशीच पकडून ठेवली. परंतु आश्चर्य काय, सकाळ झाल्यावर लोकांनी जमिनीपासून फक्त 1 फुटावर फांदीला पकडलेल्या त्या मुलाचे झाडावर लोंबलेले प्रेत पाहिले. क्षणभर आकाशवाणीवर विश्वास ठेवून जर त्याने परमात्म संदेश ऐकला असता आणि फांदी सोडून दिली असती तर त्याला जीवनदान मिळाले असते. कारण मित्रांनो, तो जमिनीपासून फक्त फुटभरच उंच होता. वेळोवेळी परमात्मा संकटग्रस्तांना नाना माध्यमाद्वारे सुटकेचा मार्ग दाखवत असतो. परंतु त्यावर विश्वास जर नाही ठेवला तर आपल्याला लाभ होत असतो. म्हणून मित्रांनो, परमात्मा शक्तीवर सुद्धा
प्रचंड निश्चय असणं जरुरी आहे. आणि तिसरा निश्चय, शेवटचा निश्चय असायला हवा तो म्हणजे ह्या सृष्टीरूपी नाटकावर, नियतीवर. कारण मित्रांनो, कलियुगी जीवनरूपी नाण्याची एक बाजू असते आणि 3/4 सुख व दुसरी असते 1/4 दुःख. हेच विधीचे विधान आहे. सुख दुःख, निंदास्तुती, हानी लाभ, जय पराजय हे दोन्ही पक्ष जरी विरोधी वाटले तरी ते कर्मगतीच्या नियमाचे पूरक घटक आहेत. कारण दुःखाविना सदैव लाभणारे सुख व निंदेविना सतत होणारी स्तुती पतनाकडे घेऊन जाते. नुकसानाविना होणाऱ्या नफ्याची व पराजयाविना सहजतेने झालेल्या विजयाची किंमत नसते. भुकेविना भोजनाचा स्वाद व जागरणाविना गाढ झोप येत नसते. अमावस्यामुळेच पौर्णिमेला महत्त्व असते. निसर्ग नियमाप्रमाणे एकामागोमाग येणाऱ्या व जाणाऱ्या ऋतूंसारखे सुखानंतर दुःख आणि पुन्हा सुख आणि विजयानंतर पराजय व पुन्हा विजय होतो. नियतीच्या या नियमावर अट्टळ विश्वास असला पाहिजे. नियतीच्या या नियमावर अट्टळ विश्वास असला तर दृष्टिकोन सकारात्मक होतो आणि अपयशात कधीच नैराश्य येऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, या नियतीवर सुद्धा आपल्याला 100% निश्चय असणं जरुरी आहे. विरोधी विषम परिस्थितींनाही तोंड देता येते जर या गोष्टीवर निश्चय असेल तर. कारण आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत कोणते ना कोणते यशाचे गुप्त रहस्य दडलेले असते आणि त्या प्रत्येक घटनेमध्ये आपले कल्याणच सामावलेले असते. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी मला एक प्रेरक कहाणी आठवते. एकदा कोळी समुद्रात मासेमारीसाठी निघाले. अचानक समुद्रात वादळ उठले. कोळी सुखरूप परत यावेत म्हणून नातेवाईक समुद्राकाठी ईश्वराची प्रार्थना करू लागले. रात्र झाली तरीही हे वापस आले नाहीत. अचानक एका झोपडीला आग लागली. झोपडीची मालकीण तिथे धावत पळत पोहोचली, पण मदत न मिळाल्यामुळे झोपडी जळून खाक झाली. आणि पहाट होताच या कोळ्यांच्या नावा दिसू लागल्या. काठावर कोळी येताच नातेवाईक प्रेमाने मोठ्या मिठ्या मारत त्यांना भेटू लागले. जळालेल्या झोपडीची मालकीण तीही पतीला भेटली, परंतु तिच्या डोळ्यात पाणी. आणि हे पाणी पाहिल्यावर तिचे पती तिला विचारतात, आम्ही सुखरूप घरी पोहोचलो तरीही तुझ्या डोळ्यात पाणी. तेव्हा ती म्हणते की तुम्ही आल्याचा मला खूप आनंद आहे, पण आपलं दुर्दैव, तुमचं स्वागत करण्यासाठी काहीच उरलेलं नाही आहे. जी एकमात्र झोपडी होती तीही जळून खाक झाली. तेव्हा मात्र तिचा पती हसत म्हणतो, अगं देवाचे खूप आभार मान. आपली झोपडी जळाली नसती तर आम्हाला किनारा दिसला नसता. कारण झोपडीच्या ज्वालांनीच किनारा दाखवला आणि देवाची कृपा झाली, आज आम्ही इथं सुरक्षित पोहोचलो आहोत. आणि अशीच देवाची कृपा झाली तर झोपडीऐवजी आपल्याला महलही मिळू शकते. म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत कोणते ना कोणते यशाचे गुप्त रहस्य दडलेले असते. त्यामुळे जीवनात कधीही निराश होऊ नका. सदैव लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीत कल्याण सामावलेले आहे. म्हणून मित्रांनो, प्रत्येक घटनेला सकारात्मकतेने तुम्ही पहा, तर विजय हा तुमचाच आहे. म्हणून सर्वगुण संपन्न समर्थ आत्मा आहे हे सकारात्मक चिंतन आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. मी सफलतेचा धनी आहे. सफलता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. मी सर्व शक्तिवान परमात्म्याचे संतान आहे. माझी हार कधीच होऊ शकत नाही. मी सृष्टी नाटकात उत्तम भूमिका बजावणारा एक हिरो पार्टधारी महान कलाकार आहे. मी कल्पकल्प महानायकाचे पात्र यशस्वीपणे प्रस्तुत केलेले आहे. खरे तर हिरो कधीच हरत नसतो, म्हणून माझा कधीही पराभव किंवा पराजय होऊ शकत नाही.
कारण मी प्रत्येक कल्पात विजयी होणारा एक श्रेष्ठ व्यक्ती आहे. अशा प्रकारे निश्चय बुद्धी होऊन केलेले चिंतन हे अंतरंगी होणाऱ्या युद्धात आणि विकारी विकृतींशी सुद्धा झुंज देण्यास आपल्याला शक्तिशाली बनवते. म्हणून मित्रांनो, सकारात्मक चिंतन करत राहा. खरे तर असा दृढनिश्चयात्मक प्रीत बुद्धी आत्मास विजयाचा अधिकारी बनू शकतो. म्हणूनच म्हटले जाते, निश्चय बुद्धी विजयंती, संशय बुद्धी विनश्यंती. म्हणून मित्रांनो, सदैव निश्चय बुद्धी होऊन राहा, सकारात्मक राहा, तर विजय हा निश्चित आहे. तर नमस्कार मित्रांनो, उद्या आपण परत पाहूया वेगळ्या मूल्यावरती. आणि आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी